चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. भद्राने पश्यंतु माम कश्चित दुःख मापुण्यात. आज विडानगरीमध्ये एक न वाखाणण्यासारखा कार्यक्रम संपन्न होतो आहे. या गावचे सुपुत्र आणि माझ्या गुरुपरंपरेमधील एक सेवक श्री हरिभक्तीपरायण अरुण महाराज कदम यांचा वाढदिवस आणि संस्थेचा वर्धापन दिन या निमित्तानं माझे परमस्नेही परम आदरणीय प्रकाशजी महाराज साठे यांचं सुश्राव्य कीर्तन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रामधील ख्यातनाम वादक गायक महाराज मंडळी आणि अरुण महाराजावरती प्रेम करणारी सर्व आमच्या गावामधील सद्भक्त मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतो आहे. मनस्वी मला आनंद आहे. साधू शिवरामपुरी महाराज दशनाम संन्याशापैकी एक संस्थान विडा वरवगाव आणि लोहरी या ठिकाणी आहे. सकाळीच अरुण महाराज मला निमंत्रित करण्यासाठी आलेले होते. त्यावेळेस त्यांना सांगितलं सुरेगावकर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं गायन प्रत्यक्ष जरी मी ऐकलं नसेल तरी अप्रत्यक्ष आणि त्यांचे साथीदार देवदास महाराज पावडे यांचंही आगमन इथे झालेलं आहे. ते रात्रीपासूनच इथे आहेत. अशी गुणवान मंडळी सज्जन हो मिळत नाही. परंतु आपलं अरुण महाराजांचं प्रेमाखातर त्यांना रात्री इथे मुक्काम केला त्यांच्या पाहुण्याकडे आणि अत्यंत सुस्वरामध्ये चाल त्यांची ऐकायला मिळाली. परंतु मला पुढे कार्यक्रम असल्यामुळे महाराजांचा कार्यक्रम आणि या गुणी मंडळाचं वादन आणि गायन ऐकू शकत नाही. याबद्दल मनस्वी मी अत्यंत दुःखी आहे. परंतु आता नाविलाज आहे हे की नाही. मी 1981ला संस्था पूर्ण केली. त्यावेळेस एवढं कलेकडे लक्ष नव्हतं. परंतु अलीकडे एवढी मुलं तयार होऊ लागलेली आहेत वादनामध्ये आणि गायनामध्ये की सनई वाजते का ते गात आहेत हे काय. मृदंग वाजतो आहे की प्रत्यक्ष असणारी रेकॉर्डिंग वाजते अशी शासनकथा मनामध्ये येण्यासारखे मुलं तयार होऊ लागलेले आहेत. असंच असणारा हा आमचा वारकरी संप्रदायाचा बेल गगनावरती चढावा आणि अलौकिक असणारं दैदिप्यमान कार्य या सर्व होतकरू साधकाकडून व्हावं अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि अरुण महाराजांना परमेश्वरानं दीर्घ आयुष्य द्यावं, निरोगी द्यावं आणि अशीच उत्तर सेवा. कारण की सुभाष महाराज यांच्या अत्यंत मी जवळून होतो आणि त्यांची जी काही विद्यार्थ्यांना लाभत होती तोच प्रकार आमच्या अरुण महाराजाकडे आहे. तर त्यांच्या सौभाग्यवतीला, त्यांच्या मातोश्रींना, त्यांच्या बंधूंना, त्यांच्या भावजाईला आणि अरुण महाराजांना मी दीर्घ आयुष्य चिंतितो आणि दिलगिरी व्यक्त करतो की मी कार्यक्रमामधून जातो आहे अशी दिलगिरी व्यक्त करतो. साधू शिवरामपुरीजी महाराज यांच्या कृपेनं त्यांचा परमार्थ आणि संसार सुखाचा आणि समृद्धीचा व्हावा ही सदिच्छा प्रकट करतो. आणि महाराजांना मला वेळ दिला. वास्तू पाहता एकदा कीर्तन चालू झालं की तिथे दुसऱ्या माणसाचं विलाजच नसतो एकाने आणि बोलूही नाही. ही आमची वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. परंतु प्रकाश महाराजांचं आणि माझं अत्यंत जवळचं नातं आहे एकाने. एवढं प्रेमाचं नातं आहे की ते ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस आम्हीच त्यांना लहानाचं मोठं केलेलं आहे. आणि आज स्वाभिमान वाटतो की आमच्या प्रकाश महाराजांनी उभा महाराष्ट्र पिंजून काढला आणि त्यांची सर्वदूर कीर्तन होत आहेत. तर आम्हाला मनस्वी आनंद आहे. महाराज जरी आमच्यासाठी वेळ नसेल, मी सतरंजी टाकून ठेवलेली होती, दूध आणून ठेवलेलं होतं. तर उभ्या उभ्या मठातून तुम्ही जावं, दूध घेऊन जावं अशी असणारी मी तुम्हाला विनंती करतो. सर्व गुणीजन मंडळीला हात जोडतो आणि थांबतो. रामकृष्ण. चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.